राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणार नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे 20 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल पुढील वर्षी वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुदत संपलेल्या 20 जिल्हा परिषद आणि 211 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका डिसेंबर 2026 किंवा जानेवारी 2027 पूर्वी होण्याची शक्यता कमी आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे ही निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक कालावधी राखावा लागणार आहे। दरम्यान राज्यात सध्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची मोहीम सुरू आहे। या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाला ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। विभागणी आणि हरकतींची प्रक्रिया ही बाकी 20 जिल्हा परिषद आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ व प्रभागांची विभागणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। या प्रक्रियेनंतर हरकती व सूचना मागून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे। ही प्रक्रिया साधारण नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। यानंतर डिसेंबरमध्ये राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर नंतर किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे। 107 नगरपंचायतींच्या निवडणुकांवरही परिणाम। राज्यातील 107 नगरपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार आहे। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय घेतल्यास जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम एकाच कालावधीत होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांचे आता मतदार यादी पुनरीक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे।